सगळ्यात आधी तर माझ्याकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. तुम्हाला ही येणारी दिवाळी सुख, समृद्धी आणि भरभराटीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिवाळीसाठी मी केला होता बघा 1 किलो मुरमुऱ्यांचा चिवडा. बघूया आपण रेसिपी मुरमुऱ्याच्या चिवड्याची. त्यासाठी मी 1 किलो मुरमुरे घेतलेत, चाळून घेतलेत मुरमुरे आणि इकडे शेंगदाणे घेतलेत बघा. ते तेलामध्ये आता तळून घ्यायचे चांगले खरपूस होईपर्यंत. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, पण पटकन होणारी मात्र नाही आहे. आपण किती म्हटलं की चिवडा खूप पटकन होत नाही. चिवड्याला पण थोडा वेळच द्यावाच लागतो. चिवडा करायला पण वेळ जातो बराच. दिवाळीसाठी मी बाकीचे पण फराळाचे पदार्थ केले, पण व्हिडिओ करणं होत नाही. एडिट करायला, व्हिडिओ करायला खूप वेळ जातो आणि दिवाळीमध्ये सगळ्यांनाच खूप कामं असतात. घरातले, बाहेरचे खूप जास्तीचे कामं असतात. त्यामुळे व्हिडिओ करायला, एडिट करायला, व्हॉईस ओव्हर करायला एवढा वेळ मिळत नाही. त्यामुळे बरेचसे व्हिडिओ झाले नाही आहे. शेंगदाणे माझे छान असे खरपूस तळून झाले आणि त्यानंतर मी ते मुरमुऱ्यावर टाकून घेतले. त्यानंतर हे घेतले बघा डाळवं. डाळवं आधीच भाजलेलं असतं, त्यामुळे डाळवं पटकन तळलं जातं. ह्याला जास्त वेळ नाही लागत. हे डाळवं पण मी 1 मिनिटभर तळून घेतलेलं आहे बघा आणि आता हे पण मी मुरमुऱ्यावरच टाकून घेणार आहे लगेच. हे बघा आता इथे मी सगळं डाळवं टाकून घेतलेलं आहे मुरमुऱ्यावर. त्यानंतर आता हे खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. हे पण छान बदामी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता खूप छान लागतात हे चिवड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे. आता हे पण मी बदामी रंग येईपर्यंत असंच छान तळून घेते. हे बघा इथे खोबरं पण छान असं तळून झालेलं आहे आणि हे पण आता मी सगळं मुरमुऱ्यावर टाकून घेणार आहे. खोबरं आता टाकून झालेलं आहे मुरमुऱ्यावर. आता ह्यानंतर मी तळून घेणार आहे मक्याचे पोहे. मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं पाहिजे. तेल जर चांगलं तापलेलं नसेल तर मक्याचे पोहे तेलामध्ये टाकल्यानंतर फुलत नाहीत. त्यामुळे तेल हे चांगलं तापलेलंच पाहिजे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत. मला तर हे मक्याचे पोहे खूप आवडतात. मुरमुऱ्याच्या चिवड्यामध्ये खूप मस्त लागतात. हे नुसतेच तसे पण खायला खूप छान लागतात. छान होतो चिवडा ह्या मक्याच्या पोह्याने. हे चिवड्याला लागणारं सगळं सामान आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. शेंगदाणे, खोबरं, मक्याचे पोहे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त प्रमाण त्याचं घेऊ शकतो. आता ह्याचप्रमाणे मी सगळे मक्याचे पोहे तळून घेते बघा इथे. नुसत्या मक्याच्या पोह्यांचा चिवडा पण खूप छान लागतो. असेच हे मक्याचे पोहे तळून घ्यायचे. वरून त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं आणि शेंगदाणे, खोबरं तळून टाकायचं. खूप मस्त लागतो मक्याच्या पोह्यांचा पण चिवडा. मक्याचे पोहे आता तळून झालेले आहेत बघा माझे. सगळे मक्याचे पोहे मी टाकून घेतलेत चिवड्यामध्ये. आता ह्यानंतर मी तळून घेणार आहे हिरव्या मिरच्या. मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत इथे. त्या मिरच्या आता तळून घ्यायच्या. 1 किलोचा चिवडा असल्यामुळे मिरच्या पण थोड्या जास्त घेतलेल्या आहे आणि पुढे मी लाल तिखट पण टाकणार आहे थोडं. आता मिरच्या पण व्यवस्थित अशा तळून घेते मी. हे बघा इथे आता मिरच्या पण चांगल्या तळून झालेल्या आहे. ह्या पण आता मी मुरमुऱ्यावर टाकून घेते. इकडे आपण जसं जसं तळत जातो तसं तसं सगळं मुरमुऱ्यावर टाकत जायचं. बघा ह्याप्रमाणे मिरच्या तळून झालेल्या आणि त्या पण मी मुरमुऱ्यावर टाकून घेतलेल्या आहे. हिरव्या मिरच्यांनंतर आता मी तळून घेणार आहे कढीपत्ता. कढीपत्ता तर चिवड्यामध्ये पाहिजेतच. कढीपत्त्यामुळे खूप छान लागतो चिवडा. कढीपत्त्यामुळे चिवडा नाही तर चिवड्यामध्ये कढीपत्ता खूप छान लागतो. आता कढीपत्ता पण मी तळून घेते बघा. कुरकुरीत होईपर्यंत छान असा हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे.
कढीपत्ता जितका जास्त असेल चिवड्यामध्ये तितका छान फ्लेवर उतरतो कढीपत्त्याचा। कढीपत्ता पण तळून झाला आहे। आता हा काढून हा पण सेम ॲज मुरमुऱ्यावर टाकून घेणार आहे। कढीपत्ता पण मी मुरमुऱ्यावर टाकून घेतला। आता सगळं तळून झालेलं आहे। आता लास्टमध्ये गॅस बंद केलेला आहे मी आणि त्यानंतर थोडा वेळ तेल थंड होऊ दिलं। त्यानंतर त्यामध्ये टाकून घेतलं हिंग, त्यानंतर हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे मी, लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। एकदम गरम तेलामध्ये जर आपण हळद, हिंग, तिखट टाकलं तर ते जळून जातं। त्यामुळे तेल थोडं थंड होऊ द्यायचं, गॅस बंद करायचा आणि तेलाचा ताव कमी झाल्यानंतर हे सगळं आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मी बघा हे मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। ते पण मी ह्या तेलामध्येच आता टाकून घेतलं। चिवड्यामध्ये मीठ टाकताना ते असं मिक्सरमध्ये बारीक करूनच टाकायचं, नाहीतर तसंच आपण जर मीठ टाकलं तर ते खाली खूप मीठ राहतं, तळाला खूप मीठ राहतं, त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करूनच टाकायचं आहे। आता हे जे आपण तळून सगळं टाकलं होतं मुरमुऱ्यामध्ये ते सगळं आता मी व्यवस्थित असं एकत्रित करून घेते आहे। अगदी हलक्या हाताने हे सगळं व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आणि यानंतर आता आपण जे तेल करून ठेवलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे, हळद आणि तिखट टाकलेलं आणि हे पण आता मिक्स करून घ्यायचं आहे तेल। थोडं तेल मी टाकून घेतलेलं आहे आणि आता हे तेल व्यवस्थित असं मुरमुऱ्याला मिक्स करून घ्यायचं आहे, सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि हळूहळू बघा किती छान असा रंग येतो आहे मुरमुऱ्यांना। आता बाकीचं उरलेलं पण मी टाकून घेते बघा। इथे मी बाकीचं उरलेलं पण सगळं तेल टाकून घेतलेलं आहे। कढईमध्ये बरंच तेल राहिलेलं असतं, त्यामुळे थोडे मुरमुरे कढईमध्ये टाकून हे असं करून घेतलं की कढईतलं पण सगळं तेल निघून जातं आणि हे पण आता व्यवस्थित मिक्स करून घेते। याप्रमाणे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मुरमुऱ्याला सगळीकडून मसाला लागतो आणि कलर पण चांगला येतो मग। कसा वाटला तुम्हाला आजचा हा मुरमुऱ्याच्या चिवड्याचा व्हिडिओ? कमेंटमध्ये नक्की सांगा। या चॅनलवर जर नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ बघत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या। तिखट हळद टाकलेलं सगळं तेल मी मुरमुऱ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा। मुरमुऱ्यामध्ये सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि छान असा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे। अगदी चवदार असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे बघा। परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। शुभ दीपावली सगळ्यांना।